नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। स्वाध्याय इयत्ता 8वी भूगोल, प्रकरण पहिले स्थानिक वेळ व प्रमाण वेळ। स्पर्धा परीक्षेचे उपयुक्त प्रश्न इथे आपण फक्त स्वाध्याय सोडवत नाही तर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे प्रश्नसुद्धा या स्वाध्यायामध्ये ॲड केलेले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला प्रश्न आपण योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो। एका तासात पृथ्वीवरील हे वाक्य आपल्याला आता पूर्ण करायचे आहे। खालील पर्याय घेऊन पर्याय पहिला आहे, 5 रेखावृत्त सूर्यासमोरून जातात। पर्याय ब, 10 रेखावृत्त सूर्यासमोरून जातात। पर्याय क, 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात। पर्याय ड, 20 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात। तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आ, पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी आपल्याला हे वाक्य पूर्ण करण्यासाठी खालील योग्य पर्याय निवडायचा आहे। पर्याय पहिला आहे, दोन्ही ठिकाणांची मध्यान्हची वेळ माहीत असावी लागते। पर्याय 2 ब, दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो। पर्याय क, दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो। पर्याय ड, आंतरराष्ट्रीय वार रेषेनुसार बदल करावे लागतात। योग्य पर्याय आहे ब। त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न घेऊया, ई, कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत हे वाक्य पूर्ण करण्यासाठी खालील योग्य पर्याय निवडायचा आहे। पर्याय अ, 15 मिनिटांचा फरक असतोय। ब, 4 मिनिटांचा फरक असतोय। क, 30 मिनिटांचा फरक असतोय। ड, 60 मिनिटांचा फरक असतोय। योग्य पर्याय आहे ब। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ई, जगाचे टिंबटिंब कालविभाग करण्यात आले आहे। आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। पर्याय अ 360, पर्याय ब 24, पर्याय क 100, पर्याय ड 365। योग्य पर्याय आहे ब। त्यानंतर यामधील पुढील प्रश्न आहे, उ, भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा टिंबटिंब हे वाक्य पूर्ण करण्यासाठी खालील योग्य पर्याय निवडायचा आहे। पर्याय अ, 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे। पर्याय ब, 3 तास 50 मिनिटांनी पुढे आहे। पर्याय क, 5 तास व 30 मिनिटांनी मागे आहे। आणि पर्याय ड, 3 तास 50 मिनिटांनी मागे आहे। योग्य पर्याय आहे क। त्यानंतर इथे पहिला प्रश्न संपलेला आहे। आपण आता दुसरा प्रश्न घेऊया। दुसरा प्रश्न आहे, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। यामधील पहिला प्रश्न आहे, अ, स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते। उत्तर आहे एक, सर्वसाधारणपणे मध्यान्ही सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्यावेळी दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते। 2, एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्यावेळी रेखावृत्तांवर मध्यान्ह झाल्याचे दुपारचे 12 वाजले असल्याचे गृहीत धरले जाते। 3, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व ठिकाणी सर्वत्र सारखी असते, म्हणून स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते।
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न दुसऱ्यामधील दुसरा प्रश्न बघणार आहोत. दुसरा प्रश्न आहे आ. ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर आहे 1. जागतिक प्रमाणवेळ ही 0° रेखावृत्ताच्या संदर्भात ठरवली जाते. 2. इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून 0° रेखावृत्त जाते. जगातील विविध देशांतील व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामधीलच आपण तिसरा प्रश्न घेणार आहोत. तिसरा प्रश्न आहे ई. भारताची 82°30' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे. उत्तर आहे 1. 82°30' पूर्व रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात मध्यवर्ती भागातून जाते. 2. या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळांत 1 तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही. त्यामुळे भारताची प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण यामधील चौथा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न आहे ई. कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत. उत्तर आहे 1. कॅनडा देशाचा रेखावृत्तीय विस्तार 52°37' पश्चिम रेखावृत्त ते 41° पश्चिम रेखावृत्त इतका आहे. 2. म्हणजेच कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे 88° आहे. 3. कॅनडाच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळांत सुमारे 352 मिनिटांचा म्हणजेच 5 तास 52 मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे कॅनडात केवळ एकच प्रमाणवेळ मानणे गैरसोयीचे ठरते. म्हणून दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत. विद्यार्थी मित्रांनो इथे आपला प्रश्न दुसरा संपलेला आहे. आता आपण प्रश्न तिसरा घेऊया. प्रश्न तिसरा आहे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे अ. एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते. उत्तर आहे एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ पुढील प्रमाणे निश्चित केली जाते. 1. रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या प्रदेशातील विविध भागांतील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही या प्रदेशाची प्रमाणवेळ मानली जाते. 2. एखाद्या प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळांत सुमारे 2 तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल
तर अशा देशात प्रदेशात सर्वसाधारणपणे एकच प्रमाणवेळ मानली जाते. 3. एखाद्या देशातील प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळांत सुमारे 2 तासांहून अधिक कालावधीचा फरक असेल तर अशा देशात प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाणवेळांचा वापर केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामधीलच आपण दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील. याचं आपण आता उत्तर बघणार आहोत. 60 अंश पूर्व रेखावृत्त व 30 अंश पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील अंशात्मक फरक बरोबर 90. 0 अंश रेखावृत्त ते 60 अंश पूर्व रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील 60 अंशाचा फरक बरोबर 0 अंश रेखावृत्त ते 30 अंश पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील 30 अंशाचा फरक बरोबर 90 अंशाचा फरक. 2. या दोन रेखावृत्तांतील एकूण वेळेतील फरक 90 गुणिले 4 बरोबर 360 मिनिटे बरोबर 360 मिनिटे भागिले 60 मिनिटे बरोबर 6 तास. तीन पूर्वेकडील रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेच्या मागे असते. 4. म्हणजे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे 6 तासांनी मागे वाजले असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामधीलच आपण आता तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे ब्राझीलमधील साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू झाला, तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा. तर आपण आता याचे उत्तर बघणार आहोत. विधान: कोणत्याही रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होते. साओ पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावृत्तावर आहे. 2. साओ पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक फरक बरोबर 127 अंश 30 मिनिटे. 3. एकूण वेळेतील फरक बरोबर 127.5 गुणिले 4 बरोबर 510 मिनिटे बरोबर 510 मिनिटे भागिले 60 मिनिटे बरोबर 8 तास 30 मिनिटे. 4. म्हणजेच भारतात सकाळचे 6 वाजले असतील तेव्हा साओ पावलो येथे आदल्या दिवसाच्या रात्रीचे 9:30 जे 8 तास 30 मिनिटांनी मागे वाजले असतील. म्हणजेच ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू झाला असता तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ आदल्या दिवसाच्या रात्रीचे 9:30 इतकी असेल.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला प्रश्न तिसरा संपलेला आहे. आता आपण प्रश्न चौथा घेऊया. प्रश्न चौथा आहे, पुढील कष्टक पूर्ण करा. त्यामधील प्रश्न पहिला मूळ रेखावृत्तावर 21 जून रोजी रात्रीचे 10 वाजले तेव्हा ब क या ठिकाणची वेळ व दिनांक पुढील कष्टकात लिहा. आपल्याला इथे विद्यार्थी मित्रांनो एक कष्टक दिला आहे. या कष्टकामध्ये आपल्याला ब क या ठिकाणची वेळ दिनांक लिहायची आहे. पहिले ठिकाण रेखावृत्त दिनांक आणि वेळ. यामध्ये ठिकाण रेखावृत्त 120 अंश पूर्व, त्याचा दिनांक आहे 22 जून आणि वेळ असणार आहे सकाळी 6. त्यानंतर ब ठिकाण, त्यानंतर रेखावृत्त 160 पश्चिम, दिनांक असणार 21 जून आणि वेळ असणार आहे सकाळचे 11:20. त्यानंतर ठिकाण क रेखावृत्त 60 अंश पूर्व, दिनांक असणार आहे 22 जून आणि वेळ असणार आहे पहाटेचे 2. इथे आपला चौथा प्रश्न संपलेला आहे. आता पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती क या ठिकाणी कोणकोणत्या आकृती दिसून येतात ते आकृती पुढील चौकटीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती आहे. त्यात पर्याय 4 दिले आहे. सूर्योदय, मध्यरात्री, मध्यान्ह आणि सूर्यास्त. हे आपल्याला आकृती पुढील चौकटीत लिहायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आकृतीत मध्यरात्र, पर्याय क्रमांक 2 सूर्यास्त, पर्याय क्रमांक 3 सूर्योदय आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मध्यान्ह येणार. अशा प्रकारे इथे पाचवा प्रश्न संपलेला आहे. आता आपण 6वा प्रश्न घेऊया. 6वा प्रश्न आहे, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, 1. मुंबई शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. उत्तर आहे बरोबर. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, भारतात 3 प्रमाण वेळा मानल्या जातात. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे, भारतात 1 प्रमाण वेळ मानली जाते. त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न आहे, मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते. उत्तर आहे बरोबर. त्यानंतर 6वा प्रश्न संपला आहे. आता आपण 7वा प्रश्न घेऊया. 7वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. जरा विचार करा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 3 बघू शकता तुम्ही. प्रश्न पहिला आहे, जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळ असू शकतात. उत्तर आहे जगात जास्तीत जास्त 360 स्थानिक वेळा असू शकतात. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. उत्तर आहे एका तासात 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. त्यानंतर यामधीलच तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीला परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो. उत्तर आहे पृथ्वीला परिवलनासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. त्यानंतर यामधील चौथा प्रश्न आहे, स्थानिक वेळ म्हणजे काय. याचे उत्तर आहे, जेव्हा एखादे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर असते तेव्हा त्या रेखावृत्तावरील त्या वेळेला मध्यान्ह दुपारचे 12 वेळ मानतात व ती वेळ म्हणजे त्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ होय.
विद्यार्थी मित्रांनो, यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. मुद्दा पहिला, पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्त आहे. दुसरा मुद्दा आहे, 0 अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त मानले जाते. मुद्दा 3, भारतात सर्वत्र भारतीय प्रमाण वेळेनुसार घड्याळ जुळवून घेतली जातात. ब्राझीलची प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तासांनी मागे आहे. अशा पद्धतीने आपला स्वाध्याय संपलेला आहे. लवकरच भेटूया पुढच्या स्वाध्यायात. धन्यवाद.